शिवस्मारकाचं कामकाज हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं व आमच्या या सर्व मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। मी शासनाला एवढेच सांगू इच्छिते की आमचा हा मोर्चा कोणत्याही जाती कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही। आम्हाला याद्वारे कुणाला भयभीतही करायचे नाही। हा मोर्चा अन्याय अत्याचाराविरुद्ध व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आहे। संघटित व्हा आणि संघर्ष करा असे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे। त्याचेच अनुकरण आज माझा हा मराठा समाज करतो आहे। गौतम बुद्धांनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गानेच आम्ही जात आहोत। ज्यावेळी इतर समाजांना आरक्षण देण्यात आलं त्यावेळी माझा हा मराठा समाज कधीही कोठेही आडवा आला नाही, कारण तेव्हा आम्ही उदारमतवादी बहुजनवादी होतो आणि आजही आहोतच। मराठा समाज हा एकमेव असा समाज आहे की सर्वांना सोबत घेऊन चालणारा, कारण आम्हाला शिकवण आहे आमच्या राजांची म्हणजे छत्रपती शिवरायांची। कधीपासून आरक्षणाची टांगती तलवार शासन दरबारी लटकत ठेवली आहे। एकदाचा करा त्याचा सोक्षमोक्ष, नाहीतर आम्ही आमचं हक्काचं आरक्षण सोडणार नाही। कारण मराठा जात नाही, मराठा धर्म आहे। मराठा राज्य नाही, मराठा वस्ती नाही, मराठा राज्य आहे। मराठा नुसतीच ठिणगी नाही, मराठा आग आहे, कारण मराठा झुकणार नाही झुकावणार आहे। माझ्या समाज बांधवांनो आणि मातांनो, आपला आवाज मुंबई मंत्रालयापर्यंत धडकलाच आहे, पण दिल्लीचे हितक आपण हादरवून सोडले पाहिजे, कारण दिल्लीचे हितक राखीतो महाराष्ट्र माझा। आज नाही तर कधीच नाही। या बाण्याने संपूर्ण मराठा समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला समूळ नष्ट करण्यासाठी आज एकजुटीने व एक दिलाने हा मराठा समाज येथे उपस्थित आहे। या महाराष्ट्रात मराठ्यांचं स्थान हे केवळ त्यांच्या संख्याबळामुळे नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वामुळे सुद्धा आहे। जर महाराष्ट्राला निकोप ठेवायचा असेल तर मराठ्यांना निकोप ठेवावा लागेल व मराठ्यांना निकोप ठेवला तरच हा महाराष्ट्र निकोप राहील। मराठा जात ही जेवढी लढवई आहे तेवढीच ती संयमी देखील आहे। म्हणून आम्ही अजूनही शांत आहोत। तेव्हा मायबाप सरकारनं या महाराष्ट्रात निघणाऱ्या शांतताप्रिय मोर्चांचा सन्मान राखून मराठ्यांच्या सर्व मागण्या सरसकट मान्य कराव्यात। आज 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिन, सुमारे 75 वर्षांपूर्वी 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जावचा नारा दिला आणि संपूर्ण देशात आंदोलनाचा भडका उडाला आणि ब्रिटिशांना आपला देश सोडून चालते व्हावे लागले। माननीय फडणवीस साहेब, आम्ही राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने पूर्ण शांतीने व शिस्तीने 57 मोर्चे काढले व आमचा हा राजधानीवरचा आज 58वा मोर्चा आहे। आता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुमच्याही शासनाला चले जाव केल्याशिवाय मराठा समाज थांबणार नाही। सतत पाण्याची धार पडली की अभेद्य दगडही फुटतात आणि नाहीच फुटले तर त्यांचा कडेलोट केला जातो, तेव्हा ती वेळ आपण येऊ देऊ नये एवढीच विनंती। बळीराजाचं रक्षण, माता भगिनींचं संरक्षण, मराठ्यांना आरक्षण यासाठी हा मोर्चा आहे। शेवटी जाता जाता एकच आवाहन करते, हा प्रचंड आणि अखंड जनसमुदाय पाहताना निश्चितच आम्ही मराठे एक आहोत आणि यापुढेही एक राहू असा निश्चय करूया। कारण मराठा समाजाने जर दाखविली कायम एकी, मराठा समाजाने जर दाखविली कायम एकी तरच राहू बांधवांनो, तरच राहू बांधवांनो सुरक्षित आम्ही लेकी, तरच राहू बांधवांनो सुरक्षित आम्ही लेकी। जय जिजाऊ, जय शिवराय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।